महेश सुतार नवी मुंबईच्या वाशी गावात राहतात. ते 42 वर्षांचे आहेत आणि लहानपणापासून इथल्या खाडीमध्ये ते मासेमारी करतात. मुंबई आणि नवी मुंबईच्या सीमेवरच्या या खाडीत कोणी पडलं किंवा वाहून आलं तर त्यांना वाचवण्याचं कामही महेश अनेक वर्षांपासून करतायत. त्यामुळेच त्यांना वाशी खाडीचे जीवनदूत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. लहानपणापासून बाबांसोबत मासेमारी करायला जायचो. अनेक लोक आत्महत्या करायचं खूप वेळा बघितलं. चालू ट्रेन मधनं सुद्धा आत्महत्या केल्यात मी स्वतः बघितल्यात. मोठा होत गेलो मग पोलिसांकडे माझे संपर्क झाले की लोक इथून आत्महत्या करतात, त्यांना काहीतरी उपाययोजना करा. महेश यांचा उदरनिर्वाह मासेमारीवरच अवलंबून आहे. पण कुणी जर खाडीत स्वतःचा जीव द्यायचा प्रयत्न केल्याचं पोलीस किंवा अग्निशमन दलाकडनं त्यांना समजलं की पोटाचा विचार न करता लोकांसाठी ते धावून जातात. निःशुल्क आणि निस्वार्थी भावनेनं ते ही सेवा पुरवतात. वर्षाच्या कोणत्याही ऋतूत, अगदी भर पावसाळ्यातही महेश सुतार यांची खूप मदत होते असं अग्निशमन दलाचे अधिकारी सांगतात. खाडी बोलवर कोणी आत्महत्या केली तर आम्ही महेश सुतार यांना कधी पण रात्री अपरात्री फोन केला तर ते त्वरित आमच्या मदतीला धावून येतात. आम्ही त्यांना मोबाईलद्वारे त्यांना कॉल केल्यानंतर ते त्वरित घटनास्थळी पोहोचतात आणि तसेच त्यांच्यासोबत सहकारी हे देखील आम्हाला उपलब्ध होतात. आजवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि अनेक स्वयंसेवी संस्थांनी महेश सुतार यांचा गौरव केलाय. वाशी पोलीसही महेश यांचं कौतुक करतात. प्रत्येक महिन्याचे 4-5 असे पकडले तर वर्षाचे आपल्या 50 ते 60 लोकांचा आत्महत्येचा प्रयत्न इथं होत असतो. 100 लोकांचे जीव आता महेश सुतार यांनी आणि त्यांच्या टीमने वाचवलेले आहेत. 180 पेक्षा जास्त डेड बॉडी महेश सुतार यांनी काढलेले. वाशी खाडीत जीव देण्याचा प्रयत्न हा कायमच चिंतेचा विषय आहे. अशा घटना रोखण्यासाठी सुतार यांनीही काही बदल सुचवले. वाशी ब्रिजला पहिली तर जाली लावायला पाहिजे की जेणेकरून कोणी आत्महत्या ना करावा. स्पीड बोट जर दिली तर आम्ही थोडं लवकर त्यांच्यापर्यंत सर्च ऑपरेशन आमचा लाभू शकतो. मासे पकडण्यासोबतच माणसं वाचवणं हे आता महेश सुतार यांच्या जीवनाचं ध्येय बनलंय.